अलिबागमध्ये एक विचित्र घटना घडली असून यामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय। शिवीगाळ का करतो असा जाब विचारल्याने 5 जणांच्या टोळक्यानं पेण तालुक्यातील गडब गावातील मितेश जनार्दन पाटील याची हत्या केली। या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणारे पेण तालुक्यातील गडब गावातील दोघं तरुण मितेश पाटील आणि प्रथमेश पाटील हे दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अलिबाग वर्सोली येथील यात्रेत गेले होते। त्यानंतर ते दोघे जण काही खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन अलिबाग मेन बीचच्या कमानीपासून डाव्या बाजूकडील मैदानापलीकडे मेरीटाईम बोर्डाच्या ऑफिस शेजारी असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कट्ट्यावरती जाऊन बसले। याच ठिकाणी ओमकार सुरेश भुकवार राहणार साखराक्षी, विशाल विजयकुमार वंटे राहणार रोहिदास नगर, प्रथमेश शेखर घोडेकर राहणार साखराक्षी, राज रमण जयगडकर राहणार साखराक्षी, प्रमोद किशन साठविलकर राहणार साखराक्षी हे 5 जण दारू पीत बसले होते। मितेश आणि प्रथमेश तिथे असताना काही कारणास्तव आवाज झाल्याने 5 जणांच्या टोळक्यांपैकी ओमकार भुकवार यांनी मितेश आणि प्रथमेश यांच्या जवळ येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यावेळी मितेश पाटील यांनी शिवीगाळ का करतोस म्हणून जाब विचारला असता या टोळक्यानं मितेशला हाताबुक्क्यानं मारहाण केली। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या प्रथमेशला देखील विशाल वंटे, प्रथमेश घोडेकर, राज जयगडकर, प्रमोद साठविलकर यांनी मारहाण केली। त्यावेळी घाबरून जाऊन मितेश हा रोडवर लावलेली प्रथमेशच्या दुचाकीकडे धावत जात असताना 5 जणांच्या टोळक्यांपैकी ओमकार यानं मितेशला मागून घट्ट पकडून ठेवलं आणि वंटे याला ठार मार असं तो मित्राला म्हणाला। त्यानंतर टोळक्यातील एकानं हातातील चाकूनं मितेशच्या पोटात आणि मानेवर चाकूनं हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं। झटापटीत मितेशचा मित्र प्रथमेश पाटील आणि आरोपी ओमकार भुकवार हे देखील चाकू हल्ल्यानं जखमी झालेत। मारहाणीत मितेश रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यात पडला। त्यानंतर आरोपी 2 दुचाकी गाड्यांवर बसून पळून गेले। त्यानंतर मितेशला उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले, मात्र रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास मितेशची प्राणज्योत मालवली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी आरोपीसहित 5ही आरोपींना 1 तासाच्या आत जेरबंद केलं। अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या पथकानं तत्परता दाखवत आरोपींना तासाभरात ताब्यात घेतलं। याचा पुढील तपास अलिबाग पोलीस करत आहेत। आम्ही गडबचे रहिवासी आहोत। काल जी घटना झाली त्या घटनेत मितेश जनार्दन पाटील हा आमच्या गावातला मुलगा, आमचा मित्र, तो यात्रेला आला होता। तर ते यात्रा केल्यानंतर ते बीचवरती थोडे बसण्यासाठी आले होते। तर तिथे काही जे पिणारे, ड्रग्स घेणारे किंवा दारू पिणारे जे होते त्यांनी त्यांच्यावरती अचानक हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीमध्ये मितेश पाटील ह्याच्यावरती चाकूने हल्ला केला आणि त्याला तिथेशी जागेवरतीच मारला आणि दुसरा आमचा जो गावातला मुलगा आहे त्याच्यावर पण हल्ला केला आणि त्यालाही जबर मारहाण केली। जे 5 गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी हे आमच्या गडब गावाची मागणी आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।